हॅलो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंची आणि प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आत्ता वाजता आहेत दुपारचे 3 वाजता आहेत आता. आणि आता जस्ट आम्ही घरी आलो, जे की काल आम्ही गावाला गेलो होतो बड्डेसाठी. तर आज सकाळीच आम्ही निघालो होतो, पण रस्त्यात 1-2 ठिकाणी आहोंना काम होतं, तर त्याच्यामुळे आम्हाला थोडं लेट झालं. तर आत्ता मी घरी आलेलो आहे आता. आणि काय झालं की 2-3 गुरुवार जे काही होते ते मी सकाळी पाठ मांडून ठेवत होती, पण आज सकाळी मांडायचा मात्र राहिला. पण उद्यापनासाठीच मी खास म्हणजे निघून आली, नाहीतर आजचे दिवस आम्ही थांबणार होतो तिकडे. आणि शिवाय आधीची शाळाही बुडली असते आणखीन 1-2 दिवस, तर त्यासाठी आम्ही आलो. तर आज तर आता पाठ मांडायला म्हणजे लेटच होणार आहे, कारण आता घरांना झाडू वगैरे मारून थोडंसं पुसून घ्यावं लागेल. त्यानंतर आता पाठ मांडेल, कारण आता संध्याकाळच होणार आहे पाठ मांडायला. 4-4:30 तर होतीलच, एवढं आवरेल मी तोपर्यंत. तर आता इथे जवळपास मला जे काही भेटेल तर ते मी उद्यापनाला देईल आता बायकांना, संध्याकाळी येतील तेव्हा. तर तेही सामान आणायचं बाकी, पण सगळ्यात आधी आता पाठ मांडते आंघोळ झाल्यानंतर. आणि मग पाठ मांडून झाल्यानंतर स्वयंपाक आवरून मग नंतर बघूया. पूजा झाल्यानंतर मी जमलं तर गावात तर शक्यच नाही आता, पण मग इथे जवळपास जाऊन जे काही भेटेल मला, जे काही अवेलेबल होईल तर ते मी आता बायकांना देते संध्याकाळी. तर आता वाजलेत 4:30 वाजलेत आता. आणि आता माझी आंघोळ वगैरे आवरून झालेली छान. आणि घरातलं तर आता सगळं काही आवरून झालेलं आहे. फरशी वगैरे पुसून घेतली मी गोमूत्र घालून. फक्त दारासमोर आता, कारण काल सकाळी मी गेली आणि कालही मला खूप जास्त घाई होती निघायची, तर कालही आवरणं झालं नव्हतं. तर दारापुढचं थोडंसं आवरून घेते आणि हळदी लेपण करून घेते आणि मग पाठ मांडायला घेते. आणि पाठ मांडून झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे आणि त्यानंतर मग पूजा करायची आहे, म्हणजे पोथी जी काही कथा असते ती वाचायची आहे. आणि त्याच्यानंतर मग बाहेर जाऊन मला परत ते उद्यापनासाठी थोडं काही सामान आणायचं आहे, तर ते आणायला जायचं आहे. तर बघूया आता 4:30 तर आत्ताच झालेले, आता काय काय होतं. त्यामुळे पटकन आता सगळ्यात आधी तर हळदी लेपण करून घेते. आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले, त्यामुळे मी आता शूट वगैरे काही घेत नाही, आधी करून घेते. आता जस्ट मी फक्त पुसून घेतलेलं आहे इथे. तर किती जरी घाई असली तरी आजच्या दिवशी म्हणजे दर गुरुवारी तर आपण करतोच. आणि आज विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मी मातेला तर हळद ही अत्यंत प्रिय असल्यामुळे मी पूजा मांडायच्या आधी उंबरठ्याला हळदी लेपण करून घेतलं, पूजा करून घेतली उंबरठ्याची. आणि त्यानंतर मग आल्याला गेले होते हे सगळं सामान आणायला, पूजेसाठी जे काही लागणार होतं ते प्रसादासाठी. आणि दूधही मला लागणार होतं, जे की प्रसादही बनवायचा आहे त्याचा. आणि सोबतच आज पूजेला बसायच्या आधीच मला स्वयंपाक करून ठेवायचा आहे, कारण नंतर खूप जास्त लेट होईल, कारण बाहेरही जायचं आहे, ते सामान आणायचं आहे. परत ज्या काही सुवासिनींना बोलवलेलं असतं तर एक एक करून येतात, तर त्यातही वेळ जातो, मग खूप जास्त लेट झालं असतं, म्हणून मला भाजी करून ठेवायची होती. तरी ह्या अशा पद्धतीने माझी इथे आज पूजेची मांडणी मी करून ठेवलेली. आणि मला जो काही खालचा जे काही वस्त्र होतं देवीचं तर ते भेटलं नाही आजच्या दिवशी, जे की मी प्रत्येक गुरुवारी वापरत होती ते कलशावर चढवत होती, ते फक्त ओढणी तेवढी सापडली. आणि ते नंतरून लक्षात आलं की तिथेच होतं, पण मग तोपर्यंत पाठ मांडून झाला होता, म्हणून अशी साधी सोपीच इथे मी आज पूजा मांडली होती. घाईसुद्धा खूप जास्त होती आजच्या दिवशी. तर पूजा मांडून झाल्यानंतर मग भाजी बनवायला घेतली, कारण आधीन त्यांनीसुद्धा सकाळी फक्त नाश्ता केला होता, तोही बाहेर. आणि पाव असल्यामुळे फारसं खात नाही, त्यांनी एकच पाव खाल्ला होता. तर मला काहीतरी असं म्हणजे सॉलिड बनवायचं होतं. तसं तर आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा केला जातो, वरण भाताचा नैवेद्य केला जातो, पूर्णावरणाचं जे काही असतं ते, पण एवढा माझ्याकडे वेळ नव्हता. त्यासाठी मग कसं असतं ना की घरात एक जण सेपरेट फक्त स्वयंपाक करायला कोणीतरी असलं की ते बरं पडतं. मी फक्त पूजेचं बघितलं असतं, पण मग म्हटलं भाजी पोळीच करूया. तर पनीर होतं घरात, तर ते मला बनवायचं होतं. आणि थोडं पनीर होतं आणि थोडेसे वाटाणे होते, तर तेही वापरून घ्यायचे होते मला, कारण अर्ध्या पनीरचं मी आधीसाठी भुर्जी बनवली होती त्याच्या टिफिनला 1 दिवस आधी. तर थोडंच ते राहिलं होतं, तर वाटाणे वगैरे घालून अशी भाजी आमची झाली होती तिघांची. तर इथे मी आता मटर पनीर बनवते. तर हे जे आहेत तर हे फ्रेश वाटाणे होते, म्हणून मी त्यांना आधी उकडून घेते पाण्यामध्ये. सोबतच ही जी काही इकडे स्टीलची मोठी कढई मी ठेवलेली, त्यात पाणी ठेवलं आहे, तर त्यात मला दूध ते आटवायचं आहे, गरम करायचं. त्याच्यासाठी मी आधी त्यात जे काही चिकट असतं, तसं तर मी त्यात भाज्या वगैरे एवढ्या मोठ्या कढईमध्ये बनवत नाही, पण तरीसुद्धा मी एक पाणी गरम करून तिला धुवून घेते प्रत्येक वेळेस. आणि त्यातच मला आता ते दूध घालायचं आहे. आणि इकडे सोबतच मी भाजीची सुद्धा तयारी करत होती. तर 3 बर्नरची शेगडी घेतल्यामुळे माझं एवढं काम सोपं झालेलं आहे की पटकन 2-3 आयटम आपण सहज बनवू शकतो. भाजीला फोडणी दिल्यानंतर एका बाजूला शिजत ठेवते, एका साईडला दूध होतं आणि एका याच्यावर पोळ्या, असं पटकन सगळं आवरलं जातं.
पण आत्ता मात्र मला इथे लागलीच पोळ्या बनवायच्या नव्हत्या, ते मी जेवायला बसू तेव्हा गरम गरम करणार होते. तर इथे आता मटर पनीर बनवण्यासाठी जो काही मसाला असतो तर तो मी भाजून घेते. तर एका छोट्या कढईत तेल घेतलं आहे आणि त्यानंतर त्यात कट केलेले कांदे घातले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जे काही तिखटाच्या असतात बारीकवाल्या, तर त्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांनाही कट करून घेतलेले मोठ्या साईजमध्ये आणि त्यांना 1 ते 2 मिनटं परतवून घेतलं. त्यानंतर त्यात टोमॅटो ॲड केले. तर 2 टोमॅटो इथे मी घातले होते, ज्यामुळे की अशी दाटसर अशी आपली भाजी बनून तयार होते. त्यात थोडंसं मीठ घातलं आहे. तर असा मसाला परतवताना मीठ घातल्यामुळे काय होतं की जे काही टोमॅटोची वरची साल असते तर ती निघायला म्हणजे सोपे पडते आपल्याला काढायला. तर ते शिजून झाल्यानंतर आपोआप ते साल वर आलेले असते. तर त्याच्यावर मी आता झाकण ठेवलेलं आहे, गॅस एकदम कमी करून. गॅसची फ्लेम एकदम लो मी केलेली आणि त्याला आता शिजून घेते. आपल्याला काळ्या रश्श्याची जशी भाजी करतो तसं आपल्याला त्याला पूर्णपणे भाजून नाही घ्यायचं. फक्त कांदे असे ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि टोमॅटो असे मॅश होतील तोपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. आणि आधीला अजिबात राहत नव्हतं, त्याने ते पापडचे बॉक्स ओपन केले आणि काढून मला भाजून दे असं म्हणत होता. तर त्याला ते भाजून दिलं मी. आणि इकडे कांदा टोमॅटोचा आपला मसाला शिजून होतोय तोपर्यंत मी परतून होतोय तोपर्यंत मी जे काही खडे मसाले आपल्याला लागणार आहेत तर ते काढून घेतले. तर एक तेजपत्ता आणि 1 ते 2 लाल सुक्या मिरच्या, 2-3 लवंगा, आपली हिरवी वेलची आणि एक जी मोठी वेलची असते तर ते घेतलं होतं आणि एक दालचिनीचा तुकडा, एक चक्री फूल असं त्याला आपण म्हणतो तर ते घेतलं होतं. तर तुम्ही अजून काही तुमच्या आवडीनुसार यात खडे मसाले घालू शकता, पण मी हे एवढंच घालते. तर तेही साईडला काढून ठेवले होते, ज्यामुळे की पटकन आपल्याला घाई गडबड होणार नाही भाजी बनवताना. तोपर्यंत मी थोडेफार ड्रायफ्रूट्स होते, काजू, बदाम आणि वेलची वगैरे, तर हे सगळं कुटून घेतलं दुधात घालण्यासाठी आणि त्यात थोडीशी जायफळची पावडरही बनवून घेतली, किसून घेतलं जायफळसुद्धा. आणि छान असं आता एक 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त आपलं दूध उकडायला झालं होतं, गरम करायला मी ठेवलं होतं तेव्हापासून. तर त्यात मी आता साखर घालून घेतली आणि हा जो काही मसाला आहे भाजीसाठी बनवलेला तर तो गार होण्यासाठी मी आता हे प्लेटमध्ये काढून घेते, मोठ्या प्लेटमध्ये. आणि विकतचा जो काही दूध मसाला मिळतो तो मला फारसा आवडत नाही. बऱ्याचदा त्याला म्हणजे वासही खूप दिवसांचा आहे असा वास येतो. तर त्यामुळे मी तो सहसा वापरतच नाही. तर इथे मी दुधात घालण्यासाठी थोडंसं केसरच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर गरम दुधात मी आता त्यांना थोड्या वेळ भिजत ठेवले आहेत. आणखीन थोडं दूध आटून झाल्यावर मग लास्टला आपण ते दुधात ते घालणार आहोत. तर इथे ज्या कढईत मी मसाला केलेला होता तर ते तेलाची भरलेली असते आणि थोडंफार त्यात टोमॅटो वगैरे किंवा कांदा वगैरे असं काही लागलेलंच असतं. तर त्यात थोडंसं मी पाणी घातलं आहे, कोमट पाणी करून घेते त्यात आणि थोडं मीठ घातलं आहे. तर ह्या पाण्यात मी पनीर तळून झाल्यानंतर त्यात डीप करणारे पनीर, जे की सॉफ्ट राहायला पाहिजे म्हणून. तर त्यासाठी मी ते पाणी गरम करून घेतलं आहे थोडं. त्यानंतर जो काही मसाला होता आपला तर तो मसाला गार झाला होता आणि त्यात 5 ते 6 काजू मी पाण्यात भिजत घातले होते 1-1.5 तास आधी. तर ते घालून मग ते वाटण बनवून घेतलं आणि हे असे काहीसे मी खडे मसाले घेतले होते भाजीत घालायला आणि पनीरही तळून झालेलं आहे. तर नॉनस्टिक कढईमध्ये तळायला हवं होतं, पण मी शॉर्टकट करायला गेली म्हणून ते थोडं खाली लागलं होतं. मला घाई खूप जास्त होती आजच्या दिवशी. तर भाजी बनवण्यासाठी आधी थोडं तूप घातलं होतं आणि त्यानंतर थोडं तेल आणि त्यात जे काही खडे मसाले काढून ठेवले होते तर ते घातले आणि त्यात धने पावडर, जिरे पावडर आणि लाल तिखट घातलं होतं आणि छान असं परतवून घेतलं. आणि इथे लाल तिखट वगैरे हे सगळे मसाले ॲड करताना गॅसची फ्लेम मी अगदी लो ठेवलेली, लो म्हणजे बंदच केलेलं आहे आत्ता. तर नॉर्मली गरम झाल्यानंतर तेल मी मसाले घातल्यानंतर गॅस बंद केला होता आणि मग बंद केल्यानंतर धने जिरे पावडर आणि लाल तिखट त्यात ॲड केलं होतं. त्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण घातलं आणि छान असं परतवून घेतलं आणि झाकण ठेवून एक तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं होतं. त्यानंतर आपण हे उकडलेले वाटाणे जे काही होते ते त्यात घातले आणि पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान असे आता आपण त्याला उकळी काढून घेणार आहोत. आणि पनीर जे आहे ते मी सगळ्यात शेवट घालते. तर इथे आता 6:30 झाले होते, अंधार पडलं होतं बाहेर आणि माझी जी काही आपली नित्यपूजा असते तर तीही व्हायची बाकी होती. फक्त पाट वगैरे मांडून आणि तिथे समय वगैरे तेवढंच लावलेलं होतं आणि तो अखंड दिवा तर असतोच. तर ही रोजची जी काही पूजा असते तर ती करून घेतली आधी. दिवे वगैरे लावून घेतले होते मी आणि त्यानंतर मग
तर हा विकतचा आपला मटर पनीर मसाला आहे. तर हा मसाला वापरायच्या आधी दुधात मी त्याची अशी एक स्लरी पेस्ट बनवून घेते दूध घालून. पण आज दूध जसं आलं तसं मी उकडायला ठेवलं आणि साखर त्यात घातली गेली आहे. त्यामुळे थोडं दही होतं घरात. तर दही जास्त आंबट नको असायला हवं, फक्त फ्रेश दही असायला पाहिजे किंवा मग दुधाची साय वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकता. पण मी डायरेक्टली दुधात आणि सायसकट जे काही दूध असतं त्याच्यात त्याला मिक्स करून घेते दरवेळेस. यावेळेस दूध नसल्यामुळे थोडंसं दही घातलं आणि थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आणि मग ते भाजीत घातलं होतं, ज्यामुळे की खूप छान घट्ट अशी भाजी होते आपली. त्यानंतर पनीर घालून घेतलं, भाजीला शिजवून घेणार आहे आणि नंतर मग लास्टला कसुरी मेथी आणि कोथिंबीर जे काही घालायचं असतं ते आपण घालू शकतो. तर दूधही आपलं इथे आता होत आलं होतं. तर जे काही मी पूड बनवली होती ड्रायफ्रूट्सची तर ती घालून घेतली आणि त्यानंतर केसाचं दूध घालून घेतलं. तर आता भाजी बनवून झालेली आहे आणि दूधही होतं आहे. तोपर्यंत मी आता पूजा आवरते आणि आहोंना फक्त दुधावर लक्ष ठेवायला सांगते. तसं झालेलं आहे, पण त्याला आणखीन थोडं आटवायचं आहे, कारण जे काही ड्रायफ्रूट्स वगैरे मी कुठून ठेवले होते ते आत्ता घातले त्यात. तर एक 10-15 मिनिट त्याला होऊ देते. असंही ते गार झाल्यावर घट्ट होतं, आता ते घट्ट दिसणारच नाही. तर पण बराच वेळ झाला आहे त्याला उकडत आणि भाजी आता शिजते. तर भाजी आणि दुधावर त्यांना लक्ष ठेवायला सांगते आणि मी आता पूजेला बसते. काही नाही, 1-15 मिनिटाची आपली पूजा असते. आणि कुंकुमार्चन जे आहे तर मी ते गेल्या गुरुवारी ह्यासाठीच करून घेतलं होतं की ह्या गुरुवारी मला खूप घाई होणार होती, कारण जायचं आधीच ठरलं होतं त्यासाठी. तर कुंकुमार्चन आता झालेलं आहे. आता फक्त कथा वाचते, आरती करते आणि नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग उद्यापनासाठी बायकांना बोलवलेलं आहे. तर मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यापनासाठी काय द्यायचं ते ठरलेलं नव्हतं आणि आता 1-2 गोष्टी आहेत डोक्यात. तर ते कथा वाचून झाल्यानंतर मग जायचं आहे आणायला. तर इथे आता कथा वाचून झाली होती, आरती झाली आणि पोळ्यांसाठी मी कणिक मोडून ठेवलेली आहे आणि छान अशी भाजी आपली शिजून आता तयार झालेली आहे. पण सगळ्यात आधी आता मी जे काही सुवासिनींना बोलवलं होतं तर त्यांच्या ओटी वगैरे भरून घे आणि छोटे टॉवेल आणि सिंदूर पेन्सिल असं मी त्यांना देण्यासाठी आणलं होतं. आयत्या वेळेला मला जे मिळालं तेच मी घेऊन आली होती. आधी आवडत असेल म्हटलं गोड. हा, ते मी तेच विचारत होती, म्हटलं काय देतं आमच्याकडे काय अशी पद्धत नाही ना, मग एकदा विचारत होती हा काय देतं काय इथे बसता का. चला एक तोड होता ना. साधी फिरती वर इकडे जा तिकडे. लग्न होईपर्यंत तेच चालणार आहे. 5व्या महिन्याची तारीख धरतात. नाही ना, मेची. हां 14 का 10 मे असं चालू आहे. अजून आम्हाला पण महालक्ष्मीची पुस्तक सुंदर छान आहे बरं. हो बस. ताई हो का? ते हे नाईटचं पकडता कधी तेच नाही दिवसाचं ते जामच झाला तेवढा. आणि एवढं बरं झालं की सगळ्याजणी म्हणजे फोन केल्यानंतर लागलेच आणि एक सोबतच आल्या. असं फारसा वेळ काही कोणी लावला नाही, कारण मला असं झालं होतं की अक्षरशः मला चक्कर यायला लागली होती, कारण कालचा प्रदोष आणि आज परत गुरुवार 2 दिवसांचा उपवास आणि त्यातल्या त्यात ट्रॅव्हलिंग झालं तर खूप दमायला झालं होतं, विकनेस खूप जास्त आला होता. म्हणून मी त्यांना सांगून ठेवलं होतं की पटकन या म्हणून. मी पण ऐकली म्हणून पण आता आपण लग्नात लाईट होती एकमेकीला होतं. ते गोष्ट वेगळी पण माझं चला येऊ का ताई मी घे ना सोनल ताई घे ना का घे ना मॅडम. पावा ताई. काही खाल्लं नाही आवडत. हा, ते चालत असेल पोरांचं. त्याला काय होतं मॅडम? चांगलं ना. घे का. काही वर बसून घे नाही. झालं मग ना तरी पण तर ते निघत नाही. आम्ही आलो तेव्हा पण आडत आता आम्ही खाली अगं काय होतं? बटन दाबलं तर सावर आले का? आलं बाई. नाही, आणि काही आता बसून झालं. पहिल्यांदाच आहे आपलं. मी आले ऐका मी आले 3 बटन दाबले ना त्याच्यामध्ये येत नसेल. हा का? हा म्हटलं आता लॉक झाली का काय नाही, ते खालीच आहे ना म्हटलं. हा, म्हणजे आलं ना त्यांना कसं दरवाजा लावा. आम्ही एकदम तिसऱ्या स्लो लावला फ्लोअर पाहिजे. पर्यंत जिन्याने आलो दम लागला. म्हटलं आता काय करायचं मग तिथून दाबलं. आणि ते चालायला मग मी नंबर दाबून दिला म्हटलं आधी आता इथे. ऑटोमॅटिक हा, असं नाही त्याची act तुम्हाला माहिती ना आम्हाला नाही माहिती ना. नंबर आहे ना नंबर आहे. म्हटलं ही म्हणजे जाऊ आटकून म्हटलं हाय फोन आपल्याकडे चला आटकलं का. नाही लगेच उघडते तुला हो.
सारखं दिसतं हा. समजत नाही. हा? आम्ही स्वयंपाक करता का हा, आता साडे- वेळ जर झाला ना वाटतं पुढे घ्या. दोघी पण नवरी बिन आता भाची ती का म्हणा आते त्या पुढे म्हणे दीदीच्या पुढे हा ना, दोघी नव्हत्या त्या. मी मग काय म्हणते गॅसवर कुकर आहे का गॅसवर कढई आई, पण असं आहे, नाही. गॅस चालू आहे. द्यावं लागणार आहे येऊ ना मी पूर्व पश्चिम आहे ना म्हणून ना. दक्षिण उत्तर येतात ना बरोबर. माझं लग्न उत्तर इकडं का आहे. मावशी? हा. लग्न इकडं का तिकडं? पिंपळगाव. पिंपळगाव. नाही नाही बस सगळ्यांचा कार्यक्रम ना छान झाला पण कार्यक्रम. हा ना सगळ्यांना आवडलं छान झालंय. नवरी पण छान आहे. आई विचारित होती बरं का तुम्हाला हा का? हा मग तू थांबली तुझ्या बिल्डिंग मधल्या बायका गेल्या बायकांना लय घाई होती म्हणा. म्हटलं बाय मावशी आम्ही त्या दिवशी म्हणजे जाणार. मावशींचं असं- तिकडनं यायला लेट झालं ना मला रात्री एवढं लांब जाणं पॉसिबल नव्हतं. नाही नाही बरी झाली मग थांबून घेतलं. भरपूर उशीर झाला तुम्हाला घरी यायला ना 6 वाजता झालं. मग- मावशींचं आणि असं मला म्हणलं शक्यच होतं, नव्हतं काय रात्री. काय तर 11 सुवासिनींना मी बोलवलं होतं तर त्यातील ह्या 10 जणी आल्या होत्या आणि एका ताईंना थोडं लेट होतं त्या बाहेर म्हणजे कामाला जातात म्हणून. तर त्यांना वेळ होता तोपर्यंत मग मी चपात्या बनवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग त्या आल्या होत्या. मग त्यांची ओटी भरून झाली होती. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आत्ता हल्ली जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत ज्यांनी मला सबस्क्राईब केले माझ्या चॅनलला तर त्यांनी माझा कुठला व्हिडिओ बघून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं हे सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.